नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। त्या दिवशी आमचं एक करडू मेलं। आज आमचं हे आमची वेलवेट पण तसंच करते सेम। काही दूध पित नाही। सकाळी चांगली होती, म्हणजे सकाळी उठलो तेव्हा चांगली होती, खाल्लं पिलं तिने, हां खात पित होती। आणि अचानक काय झालं तिला, आता दूध पाजतोय बघा बाटली, त्याच्या आईला तर पियेनीच, बाटलीत दूध भरून म्हणलं पाजावं तर बाटलीनी पण पित नाही बघा। मध्ये मध्ये कशी करते। अरे वेलवेट वेलवेट ए वेलवेट। मित्रांनो, हे नक्की काय होतंय असं तुम्ही सांगू शकता का? आम्हाला तरी समजत नाही की, म्हणजे तिचा ताप चेक केला, तिला ताप पण नाही, तिला म्हणजे संडास वगैरे पण लागलेली नाही, तर हे नेमकं काय घडतंय? ते पहिलं करडू पण असंच केलं, हे बघा आता जी करते ना ते मध्येच जोरात श्वास घेणं, तसंच करत होतं ते। ए वेलवेट, आणि मध्येच अशी अंग फडफडतीये असं। तुझी काय घाई आहे का? हे बाकीची तिच्यासोबतची आम्ही काढूनच टाकली त्याच्यातनं, त्या गोल ह्याच्यातनं। हे बघा, ही चांगली आहे, हे पण चांगलं आहे, आणि ते बारीक होतं ते एकदम म्हणजे तसंच करत होतं, पण ते एकदम नीट झालं। परत त्याला अंघोळ बिंघोळ घातली, सारखं दूध बीत पाजून व्यवस्थित झालं। पण हे करडू अचानकच काय झालं त्याला, मलाच आता समजत नाही, मम्मीला पण समजत नाही। आता आमची मम्मी काय झालं का बरोबर तिला समजतं की करडाच्या पोटात दुखतंय का काय झालं, पण याला हे असं काय प्रकार घडतोय आम्हाला समजतच नाही। त्याची मान उचलून दाखव मम्मी, मान असं फिरवते ते मग कळलं ना, ज्यांच्यासोबत झालंय त्यांना तरी सांगता येईल ना काय होते। बघा, पूर्ण असं अंग टाकून दिलेलं आहे, जसं काही जीवच नाही। उठवायचा प्रयत्न कर बरं त्याला। उठ वेलवेट, अशी उचल आणि उभी कर। ते बघा, जसं काय जीवच नाही बघा, जसं काय त्याच्यात जीव नाही। हे बघा, याची दूध प्यायची घाई बघा। नको तिच्याचं नको। मित्रांनो, हा नक्की आमच्यासोबत तरी पहिल्यांदाच हे घडतंय। आमचं पहिलंच ते करडू होतं जे वारलं, आणि आता हे दुसरं पण त्याच वेळेला आहे। ही पण एकदम तशीच होती, पण ही आता झाली व्यवस्थित। तरी आता हिला आम्ही आमच्यासोबत झोपायला असते, म्हणजे काही गोदडीत झोपायला असते का। आम्हाला पहिलं वाटलं होतं की थंडीने होतंय, तर ही 3 करडं चांगली होती। हे पण चांगलं होतं ना ग, वजनदार होतं करडू। हे काय झालं अचानक आम्हाला आता समजतच नाही मित्रांनो। कोणाला जर माहीत असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की हे नेमकं काय घडतंय, की आम्ही आमच्या पुढच्या करडांना त्याचा जीव चालायचे आमच्या पुढच्या करडांना आम्ही वाचू। मम्मीचं तर असं म्हणणे आहे की आम्ही फकड्यांनी ह्यावेळेस लावले होते सगळ्या शिळ्या, हे फकड्याची पिल्ले आहेत, तर फकड्याला बदलून टाकू। फकड्या कसं ऐकतोय, फकड्याला काढून टाकू म्हणतीये मम्मी, कारण ही फकड्याची करडं आहेत जी एक मेलीत। नाहीतर याच्या आधी आमच्यासोबत असं झालंच नव्हतं, 5 वर्षामध्ये एक सुद्धा करडू मेलं नव्हतं आमचं। एक नजरेचा पण खेळ असतो, चांगली जनावर नजरेने हवी। ही पण आमची एवढी चांगली शिळीला अचानकच काय झालं, तिचं पाय हे नाही, आता तरी थोडा टेकवायला लागली आहे, पण जसं काय आदू होतं ना माणूस, तशा टाईपमध्ये झालेलं आहे तिचं पण। ते बघा, जाऊ द्या, जे नशिबात असेल तेच होणार शेवटी। पण वाईट वाटतं ना, एवढं जीव लावून, माझी वेलवेट आहे ती, एवढं जीव लावून असं जातात, तर मला तर खूप असं रडायला येतं।
मध्ये एकदम शांत होती आणि मध्येच श्वास घेतीये. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा आणि याच्यावर काय नक्की हे होतं आहे नक्की सांगा, मग आम्ही पुढच्यांना वाटून शकू. हां, तर सांगा मित्रांनो, ज्याला कोणाला माहीत असेल ते. खूप खूप धन्यवाद.